निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 7 मधील राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे शिवसेना यांच्या उमेदवारांच्या नारळ वलवाडी हनुमान मंदिर येथून माजी मंत्री अनिल पाटील, श्यामकांत सनेर, पाटील शरद पाटील व मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून प्रचारात सुरुवात करण्यात आली। उमेदवार म्हणून निशाताई भामरे, कल्पनाताई मुकेश कराड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, तसेच मुकेश पंकज शांताराम भील राजपूत यांची निशाणी गॅस सिलेंडर हे अपेक्षा म्हणून आणि सर्वसाधारण गटातून कल्पेश चव्हाण यांची निशाणी फुगा आहे। उमेदवारांच्या प्रचार फेरी संपूर्ण वलवाडी व भोकर परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली। या प्रचार रॅलीला माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, श्यामकांत सनेर, माजी आमदार शरद पाटील सर, किरण पाटील, अनिल मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच धुळे शहराला लागून असलेल्या शहराचा भाग असल्याने महानगरपालिकेला 11 गावे लागू करत आहे, त्यातील एक भाग आहे। लाईट बंद आहेत। आमच्या पालिकेचे ग्रामपंचायतीचे कर्मचारी 43 कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याचा प्रस्ताव होता, तो देखील यांनी घेतला नाही। पण सुदैवाने आम्हाला ज्या लोकांनी या ठिकाणी नेतृत्व केलं मागच्या 10 वर्षामध्ये विधानसभेचं, त्यांनी सुद्धा आमच्या या गावाकडे लक्ष दिलं नाही। फक्त रील स्टार झालेत आणि कुठेतरी फोटो काढले, पण या गावाच्या समस्या वलवाडी, भोकर आणि नकाऱ्याच्या समस्या सुटलेल्या नाहीयेत। लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी सुद्धा इथं दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे। मुकेश सारखा एक लढाऊ कार्यकर्ता, त्याला 2 वेळा विजयाने हुलकवणी दिली, एकदा पंचायत समितीला, एकदा नगरपालिकेला। आज तो आपला प्रतिनिधी म्हणून आज आमच्या गोरगरीब दलित आदिवासींचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे। निशा प्रमोद पाटील ही सामान्य परिवारातली आमची भगिनी या ठिकाणी उभी आहे। कल्पेश राजपूतच्या वडिलांना एक मोठा वारसा आहे। जिल्हा परिषदचं पंकज राजपूतांना जिल्हा परिषदचं सभापतीपद त्याच्या वडिलांनी भोगलेलं आहे। अत्यंत उच्च शिक्षित असा पोरगा आहे। बापू सिकलचं बरं तो MA होईलचं या ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे आणि कल्पेश चव्हाण हा सुद्धा अत्यंत सुशिक्षित चळवळीतला कार्यकर्ता या ठिकाणी फुग्या चिन्हावर उभा आहे। हे 4ही उमेदवार निवडून आल्यानंतर तुम्हाला मागे पाहावं लागणार नाही, कारण अजितदादा नावाचा नेता आमच्या पक्षाच्या पाठीशी आहे। विकासाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर नगर विकास खातं आमच्या एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे, म्हणून अजितदादा एकनाथ शिंदेचं युती अत्यंत अभेद्य युती अशा प्रकारची आहे। आपण पाहिलं असेल या शहरामध्ये आमदारांची भाषणं आता काय होत आहेत की यांचे 17 मुस्लिम नगरसेवक यांचे पक्के आहेत। आता 17 तुम्ही निवडू नका,
म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांचे भाषण म्हणजे ते असं बोलतात की फारुख शाहच्या मुलाला तुम्ही महापौर कराल का, तर आम्हाला त्यांना सांगायचंय अनुप अग्रवाल तुझ्या गाडीचा ड्रायव्हर मुसलमान, तुझ्या घरामध्ये प्लंबर दुरुस्त करणारा मुसलमान, तुझ्या MIDC एकनाथ शिंदे साहेब गटाच्या युतीचे उमेदवार निशाताई प्रमोद पाटील, कल्पनाताई मुकेश खरात या दोघांची निशाणी आहे घड्याळ. तिसरा उमेदवार आपला मुकेश पंकज शांताराम भील उर्फ राजपूत यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर. आणि सर्वसाधारण गटातून जो आपला कल्पेश चव्हाण उमेदवारी करतोय त्याची निशाणी आहे फुगा. या चारही उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आज या भगवान हनुमान मंदिरासमोर माजी आमदार शरद पाटील सर, माडाचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष किरण भैया पाटील, धुळे शहराचे अनिल मुंदडा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला आहे. आजच्या या प्रचार रॅलीला महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे अनिल भाईदास पाटील सुद्धा काही मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. मित्र हा प्रभाग क्रमांक 7 अत्यंत मजेशीर आहे. धुळे शहराला लगत ग्रामीण भागातला हा मतदार राजा जेव्हा या 11 गावं ग्राम महानगरपालिकेला जोडलेत, फार असंख्य प्रश्न या गावाचे आहेत, या परिसरातील कॉलनींचे आहेत. पण 5 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या कारकिर्दीमध्ये आणि 2 वर्ष या महानगरपालिकेच्या प्रशासन काळामध्ये महानगरपालिकेचं नेतृत्व हे काम करण्यासाठी असमर्थ ठरलेली आहे. आणि मी जनतेला या निमित्तानं विनंती करेल की नाचता येईल अंगण वाकडं अशी भारतीय जनता पार्टीची परिस्थिती झाली आहे. ते काम करण्यामध्ये असमर्थ ठरलेत, कामाचा हिशोब ते देऊ शकत नाही. म्हणून त्यांना आता एक आधार घ्यावा लागतो आहे, तो आधार म्हणजे धर्माचा आधार. माझी भारतीय जनता पार्टीच्या धुळे जिल्ह्यातलं जे जे नेते नेतृत्व करतायत, तुम्हाला ही निवडणूक जर न्यायची असेल तर विकासाच्या नावावर न्या. तुम्ही केलेलं काम तुम्ही जनतेला सांगा. तुम्ही हा धर्माचा आधार वारंवार घेऊ शकणार नाही. प्रचारानिमित्त प्रभाग क्रमांक 7 मध्ये आज प्रचाराची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना आणि काही प्रभागामध्ये पुरस्कृत असलेले सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देऊन महापौर हा युतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचा येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळणार आहे. मी परत सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि धुळे शहराची जबाबदारी ही दोन्ही पक्ष मिळून, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मिळून आमच्यावर जी सोपवलेली आहे ती योग्य पद्धतीने आम्ही येणाऱ्या काळामध्ये पार पाडतो.